नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. प्रेमविवाहामध्ये दोन व्यक्ती आहेत. एकाची रास तुळ रास असेल आणि दुसऱ्या व्यक्तीची कुंभ रास असेल, तर त्यांचा जो प्रेमविवाह आहे किंवा वैवाहिक जीवन नेमकं कशा प्रकारचं असेल. अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे, अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या प्रत्यक्ष स्वरूपात पाहणं गरजेचं आहे, प्रत्यक्ष स्वरूपात त्या गोष्टीची जाणीव होणं गरजेचं आहे. याचप्रमाणे दोन्ही ज्या व्यक्ती असतील, म्हणजे स्थूल राशीचे व्यक्ती किंवा कुंभ राशीचे व्यक्ती, यांचं नेमकं संपूर्ण व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असेल, त्यांच्या अपेक्षा काय असतील, जीवनाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन काय असेल, या सर्व संदर्भातली खुलासेवा चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा, या चॅनलद्वारे मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत सर्व ज्या 12 राशी आहेत, या सर्व 12 राशींचं प्रेमविवाहाचं जे वैवाहिक जीवन आहे हे नेमकं कशा प्रकारचं असेल, या संदर्भातले व्हिडिओ अपलोड होत आहेत. आपण त्याचा आनंद जरूर घ्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत तुळ रास आणि कुंभ राशीच्या वैवाहिक जीवनाबद्दल, म्हणजे खास करून प्रेमविवाहाबद्दल. सर्वात पहिल्यांदा आपण तुळ राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये 7व्या स्थानात येणारी रास आहे पुरुष रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो शुक्र आहे. या राशीचं जे तत्व आहे ते वायू तत्व आहे आणि ही जी रास आहे ही चर रास आहे. तुळ राशीबद्दल सांगायचं झालं तर अतिशय बॅलन्स किंवा समतोलत्व राखणारी रास आहे. म्हणूनच या राशीचं चिन्हच आहे तराजू. हे जे समतोलत्व आहे, हे समतोलत्व जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये, जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये दिसून येतं. मग ते भावनांमध्ये, व्यवहारीपणामध्ये, जीवनाकडे बघण्याच्या दृष्टिकोनामध्ये, राहणीमानामध्ये आणि एकंदरीत त्याच्या संपूर्ण व्यक्तिमत्वामध्ये. राहणीमान सुद्धा पाहायचं झालं तर याचं राहणीमान आधुनिक स्वरूपाचं असतं, परंतु सोबर असतं. भडक राहणीमान यांच्यामध्ये तसं दिसून येत नाही. फॅशन कशा प्रकारे कॅरी करायची हे तुळ राशीला चांगलं ठाऊक असतं आणि फॅशनचा जो एक सेन्स म्हणतो तो सुद्धा तुळ राशीला खूपच चांगल्या प्रकारचा असतो. म्हणजे स्वतःबद्दल सुद्धा आणि इतरांबद्दल सुद्धा. स्वतःला प्रेझेंट कसं करायचं, दुसऱ्यासमोर कसं वावरायचं, आपला आप कसा ठेवायचा, ही गोष्ट तुळ राशी ही चांगली इतर कुठल्याही राशीमध्ये तशी दिसून येत नाही. म्हणजे वागणं, बोलणं, तुमचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा नेमका सकारात्मक पॉझिटिव्ह कसा ठेवायचा, कॉन्फिडन्स लेवल कशी ठेवायची, आपली कामं करून घ्यायची असेल तर नेमकं काय करायला हवं, आपलं व्यक्तिमत्व कशा प्रकारे आणखीन पॉलिश करायला हवं, या संदर्भामध्ये तुळ रास ही अतिशय चांगली समजली जाते. म्हणजेच मूलतः या राशीमध्ये सर्व ज्या 11 राशी आहेत बाकीच्या, त्यांचे चांगले गुणधर्म तुम्हाला दिसून येतील. मग ते भावनिकतेच्या संदर्भात, बोलण्याच्या संदर्भात, कॉन्फिडन्स असेल किंवा त्याचं तरल भावना, या सर्व संदर्भातलं त्यांचं जे व्यक्तिमत्व असतं हे अगदी समतोलत्व राखणारं असतं. यांची जी बुद्धिमत्ता असते ती सुद्धा खूप चांगली असते. आकलनशक्ती, ग्रहशक्ती सुद्धा खूप चांगली असते आणि एक जबरदस्त आत्मविश्वास या राशीमध्ये चांगल्या प्रकारे दिसून येतो. एखादं काम हाती घेतलं तर ते व्यवस्थितपणे पूर्ण करून दाखवायचं आणि ह्युमन रिलेशनशिप जपणं हे सुद्धा तुळ राशीच्या व्यक्तींना खूप चांगल्या प्रकारे जमतं. समोरच्याशी बोलताना त्याच्या पातळीपर्यंत जाऊन बोलण्याची जी हातोटी आहे ही तुळ राशीमध्ये चांगल्या प्रकारे दिसून येते. एखाद्याकडून आपलं काम करून घ्यायचं असेल तर ते कशा प्रकारे करून घ्यावं, कुठल्या पद्धतीने करून घ्यावं आणि तो सुद्धा आपला आब सांभाळून. ही गोष्ट किंवा हे जे तंत्र आहे हे तंत्र तुळ राशीच्या व्यक्तींना अतिशय उत्तम प्रकारे जमतं. म्हणजेच त्यांचं वागणं, बोलणं, राहणीमान या सर्व स्तरावर त्यांचं जे व्यक्तिमत्व हे असतं हे आयडियल समजलं जातं आणि म्हणूनच तुळ राशीच्या व्यक्ती कुठल्याही व्यक्तीच्या जेव्हा संपर्कात येतात तो स्वतःचं एक मॅग्नेटिक आकर्षण, मॅग्नेटिक अट्रॅक्शन सोडून जातात. या व्यक्ती लक्षात राहतात. नृत्य, नाट्य, कला, चित्रपट, संगीत यांचा सुद्धा यांच्याकडे पिंड असतो. म्हणजे कलेचा पिंड सुद्धा यांच्याकडे खूपच चांगल्या प्रकारचं असतं. म्हणजेच हे एकंदरीत व्यक्तिमत्व हे चौफेर असतं. यांना सर्व गोष्टींची, म्हणजे मैदानी खेळाची सुद्धा आवड असेल किंवा घरगुती जे खेळ, म्हणजे बसून खेळण्याचे जे असतात खेळ, त्याची सुद्धा आवड असेल. तर एकंदरीत सदाबहार, सदाहरित आणि ज्याला आपण ऊर्जेचा स्रोत, हे व्यक्तिमत्व तुळ राशीच्या व्यक्तीमध्ये खूपच चांगल्या प्रकारे दिसून येईल. आता याच्यानंतर आपण चर्चा करणार आहोत कुंभ राशीबद्दल. कुंभ राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये एकादश स्थान किंवा 11व्या स्थानामध्ये येणारी ही रास आहे. पुरुष रास आहे. राशीचा जो स्वामी आहे तो शनी आहे. राशीचं जे तत्व आहे ते वायू तत्व आहे आणि ही जी रास आहे ही स्थिर स्वरूपाची रास आहे. सर्व ज्या राशी आहेत, म्हणजे सर्व राशीमध्ये 4 राशी ज्या बौद्धिक तत्वाच्या मानल्या जातात, जसं की मिथुन रास, कन्या रास, तुळ रास आणि कुंभ रास. तर चढत्या क्रमाने जर तुम्ही विचार केला तर कुंभ राशीच्या व्यक्तीसाठी सर्वात जास्त बुद्धिमान समजून येतात आणि अर्थातच बुद्धिमान व्यक्ती असतात त्याच्यामध्ये दुसऱ्या गोष्टी सुद्धा थोड्याफार प्रमाणात येतात. म्हणजे ज्या बुद्धिमान व्यक्ती असेल त्याचं साधारण तुम्ही बघितलेलं असेल की बुद्धिमान व्यक्ती थोडंसं कमी बोलतात, मितभाषी असतात, म्हणजे विचार जास्त करतात. कुठल्याही मुद्द्यावरती विचार करून नेमकं समर्पकपणे उत्तर देणं आणि ते सुद्धा मोजक्या शब्दात देणं आणि नेमकं देणं हे त्या बुद्धिमान माणसाला चांगलं जमतं आणि हे
कुंभ राशीला सुद्धा खूप चांगल्या प्रकारे जमतं. नेमकं बोलतात आणि विषयाला धरून बोलतात. उगाच वाहत्या नळ्याप्रमाणे सगळं काही भरभर बोलत बसणार नाही. त्यांच्या बोलण्यामध्ये सुद्धा, त्यांच्या शब्दामध्ये सुद्धा गहन अर्थ भरपूर असतात. ज्यावेळेस तुम्ही त्यांच्याशी कम्युनिकेट कराल, संवाद साधाल, त्याच वेळेस तुम्हाला समजेल की यांच्या बोलण्यातले काही शब्द कळतच नाहीत. काही मुद्दे आपल्या बुद्धीच्या बाहेरचे असतात किंवा काहीतरी वेगळ्याच प्रकारे बोलते ते त्यावेळेस तुम्हाला समजणार नाही. परंतु कालांतराने तुम्हाला त्यांच्या शब्दाचे अर्थ, त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचे गहन किंवा गर्भित अर्थ हे तुम्हाला समजायला लागतात. म्हणजे जे फिलॉसॉफर्स जसे असतात, तत्वज्ञानी जसे लोक असतात, त्या तत्वज्ञानी लोकांचं जे बोलणं असतं हे आपल्याला लगेचच्या लगेच नेमकं समजत नाही. कधी-कधी कोड्यामध्ये पण असतं. तर ते जे बोलणं हे नंतर आपल्याला समजतंच. नेमकं तसंच हे कुंभ राशीबद्दल सांगता येईल. कुंभ राशीच्या ज्या व्यक्ती असतात, ह्या अगदी तळापर्यंत जाऊन विचार करणाऱ्या असतात. अर्थात सगळ्या फील्डमध्ये किंवा सगळ्या क्षेत्रामध्ये ते अशाच प्रकारे मुसंडी मारतील असं नाही. ठराविकच क्षेत्र त्यांचे असतात, परंतु त्याच्यामध्ये ते अगदी मास्टर्स असतात आणि अशाच प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व असतं. आता बुद्धिमान व्यक्तीमध्ये थोडासा अहंकाराचा भाग असतो. हा भाग कुंभ राशीच्या व्यक्तीमध्ये नक्की दिसून येतो. म्हणजे याचा अर्थ असा नाही आहे की ते खूप काही स्वतःला अहंकारी रूपी राहतात किंवा भासवतात असं नाही. परंतु कधी-कधी त्या अहंकारामुळे किंवा त्या बुद्धीमुळे थोडासा हट्टीपणा दिसून येतो. हट्टीपणा ह्या कुंभ राशीच्या व्यक्तीमध्ये चांगल्याच प्रकारे दिसून येतं. म्हणजेच आपल्या मतावर ठाम राहणं, आपल्या मताशी तडजोड न करणं. कारण त्यांना माहिती असतं त्यांचं जे मत असतं ते त्यांच्या बुद्धी परस्पर हे केलेलं असतं आणि घासून म्हणजे ह्या ज्या व्यक्ती असतात, या व्यक्तीच्या बाबतीत आणखीन एक गोष्ट सांगायची झाली, तर रूढी परंपरेने आलेल्या कुठल्याही गोष्टीवरती ते सहसा विश्वास ठेवत नाहीत, जोपर्यंत यांना स्वतःला त्याचा अनुभव येत नाही. आणि एखाद्या गोष्टीवरती विश्वास ठेवणं किंवा एखाद्या व्यक्तीवरती सुद्धा विश्वास ठेवणं हे यांचे स्वतःचे मापदंड असतात. कोणी दुसऱ्यांनी सांगितलं म्हणून ते तसं विश्वास ठेवणार नाहीत. आणि अर्थातच त्यामुळे यांची फसगत फार कमी होते. घासून पुसून आणि पूर्ण तावून सुलाख करून एखाद्या गोष्टी पाहायच्या आणि नंतरच त्याबद्दल आपलं प्रतिक्रिया व्यक्त करायची किंवा आपलं मत मांडायचं. या खाक्या हा कुंभ राशीच्या व्यक्तीमध्ये दिसून येतो. म्हणजे उगाच ट्रस्टवरती डोळे झाक करून विश्वास ठेवणं हा प्रकार कुंभ राशीच्या व्यक्तीला जमत नाही किंवा तो त्यांच्या तसा पूर्ण व्यक्तिमत्वातच दिसून येत नाही. त्यामुळे बुद्धिमान असतात म्हणून या व्यक्ती असतात त्या तर्कवादी असतात. म्हणजे तर्क करणाऱ्या असतात, तर्काने चालणाऱ्या असतात. याच्या प्रत्येक डिसिजनमध्ये तुम्हाला तर्क हा निश्चित दिसेल. आता याचबरोबर दुसरा एक गुण यांच्यामध्ये दिसून येतो, तो इतर राशींपेक्षा या राशींना वेगळा करतो. तो म्हणजे शिस्तप्रियता. या राशी इतकी शिस्त इतर कुठल्याही राशीमध्ये दिसणार नाही आणि त्यांची स्वतःची तत्व असतात. तत्वाशी तडजोड मुळीच नाही. हा खाक्या या राशीच्या व्यक्तिमत्वामध्ये खास दिसून येतं. आणि ही जी शिस्तप्रियता, ही शिस्तप्रियता वागण्यात, बोलण्यात, आचरणात आणि दृष्टिकोनात सगळीकडे दिसून येईल. आणि म्हणूनच हा प्रचंड शिस्तप्रिय ही रास असल्या कारणामुळे घरामध्ये आणि घराच्या बाहेर सुद्धा दोन्ही ठिकाणी हा भाग दिसतो. आणि त्याच्यामुळे थोडेसे एकोणकोंडे तुम्हाला वाटू शकतात. एकांतात राहणारे तुम्हाला वाटू शकतात. आपल्याच तंत्राने चालणारे वाटू शकतात. हट्टी व्यक्ती अशा दिसून येतात. आणि त्यामुळे शिस्तप्रियता ही याच्यासारखी शिस्तप्रियता सर्वच असेल किंवा घरातले इतर असतील किंवा बाहेरची सुद्धा असेल असं मात्र नाही. आणि महत्वाचं म्हणजे हे स्वतः शिस्तबद्ध असतात, परंतु दुसऱ्याकडून सुद्धा तशीच अपेक्षा करतात. पण समोरचा माणूस तसा तेवढा शिस्तप्रिय असेल असं मात्र नाही. आणि मग तसं नसेल यांच्या अपेक्षेप्रमाणे मग यांच्या बुद्धीचा किंवा रागाचा पारा चढतो. आणि मग यांचा स्वभावाचा जो तिखटपणा किंवा आडमुठेपणा किंवा हट्टीपणा आहे तो दिसू लागतो. आणि बऱ्याच वेळेस त्यामुळे यांच्या आजूबाजूच्या व्यक्तीशी जमणं पटणं थोडंसं कठीण बनून मुळात आजूबाजूच्या व्यक्ती यांच्याबरोबर थोडासा दुरावा राखणं पसंत करतात. कारण मग यांचा राग कधी उफाळून येईल ते काही सांगता येत नाही. आणि म्हणूनच ज्या कुंभ राशीच्या व्यक्ती असतात या समाजापासून थोड्याशा दुरावलेल्या वागतात. परंतु आपलं काम इमाने ऐतबारे व्यवस्थितपणे शांतपणे करणं हा प्रकार कुंभ राशीच्या व्यक्तीमध्ये खूपच चांगल्या प्रकारे दिसून येतो. कुंभ राशीच्या व्यक्ती ह्या सहसा बिझनेसच्या बाबतीत पुढे जाताना दिसत नाही. कारण यांचा मुळातच यांच्या विचारांची इमारत ही साधारणतः तत्वावरती किंवा तर्कवितर्कावरती आधारित असते. आणि कुठल्याही बिझनेसमध्ये किंवा धंद्यामध्ये तुम्हाला तर्क ठेवून चालत नाही. कारण तुमच्या तर्काशी सुसंगत असं तुम्हाला रिझल्ट मिळतीलच असे नाही. आणि ते तसे मिळत नसतील तर मात्र यांचा कॉन्फिडन्स थोडासा डाऊन होतो. म्हणूनच कुंभ राशीच्या व्यक्ती असतात ह्या साधारणतः नोकरी करणाऱ्या असतात. नोकरीमध्ये तुमचं काम ठरलेलं असतं. तुम्हाला काय करायचं, तुमच्या विषयाचा, तुमच्या कामाचा दर्जा ठरलेला असतो. तुम्हाला काय करायचं, किती करायचं, कशा प्रकारे करायचं या सर्व प्रकारची ट्रेनिंग दिलेली असते. आणि ते तुम्हाला दर दिवशी उठून तशाच प्रकारे तेच काम तेवढ्याच पद्धतीने तेवढ्याच ऊर्जेने करायचं असतं. आणि ही गोष्ट मात्र यांत्रिकतेने करण्यासाठी कुंभ रास परफेक्ट आहे. त्यामुळे कुंभ रास जे आहे ही वर्षानुवर्ष एकाच प्रकारचं काम न दमता न थकता कंटिन्युअस तेवढ्याच ऊर्जेने तेवढ्याच रिझल्टनी देऊ शकतं. इमान ऐतबारे करणारी ही रास आहे. आउट ऑफ द वे जाऊन गोष्टी करणार नाही. तर्काने चालणारी ही रास आहे. त्यांचे स्वतःचे असे एथिक्स असतात आणि त्याच्यावरच ती चालणारी रास आहे. अर्थात
समाजाच्या दृष्टीने या राशीची उदाहरणं दिली जातात, की माणसांचं व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारे असावं. त्यामुळे बिनधास्तपणा, बेधुंदपणा, भावभावनांचा मोकळेपणा हा तुम्हाला कुंभ राशीमध्ये सहसा दिसून येत नाही. याचा अर्थ असा अजिबात नाही, की यांच्यामध्ये भावना नसतात. भावना असतात, परंतु भावनाचा बळीजाव करणं किंवा भावनांचा बाजार मांडणं म्हणजे यांच्या शब्दातून तो तसा दिसून येत नाही. जसं की आपण चर्चा करतो आहोत, की तुळ रास आणि कुंभ रास दोन्ही सुद्धा प्रेमविवाहामध्ये असतील तर लक्षात घ्या, दोन्ही ज्या राशी आहेत त्यांचं तत्व सेम आहे, वायू तत्व आहे किंवा काम त्रिकोणाच्या राशी आहे. त्याच्यामुळे यांच्यामध्ये प्रेम होणं हे अगदी सोपं आहे, अगदी नैसर्गिक आहे आणि त्यामुळे प्रेमविवाह होणं हा त्याहीपेक्षा सोपा आहे. अर्थात दोघांच्या भावभावना ह्या सारख्या असतात, परंतु वागणूक, विचार हे थोडेसे वेगळे असतात. कारण कुठल्याच दोन राशी संपूर्णपणे एकमेकाला ज्याला आपण मेड फॉर इच अदर वगैरे म्हणतो, एक दुजी केली आहे, तसं काय असत नाही. तर बऱ्याचशा गोष्टी वेगळ्या सुद्धा असतात. तसंच या राशींमध्ये सुद्धा आहे. जसे की तुळ जी रास आहे ही थोडीशी कलाप्रिय आहे, भोगासक्त आहे, ज्याला आपण अधिभौतिक सुखाची आवड घेणारी आहे, नृत्यनाट्य, कला, चित्रपट, संगीत यांचा ताळमेळ ते जमवणारी आहे किंवा त्याच्यामध्ये रस घेणारी आहे. हा भाग कुंभ राशीच्या व्यक्तीमध्ये सहसा दिसून येत नाही. गोष्ट थोडी वेगळी यापर्यंत असेल तर कुंभ राशीच्या व्यक्ती थोडीशी शिस्तप्रियता आहे. ही शिस्तप्रियता कधी-कधी तुळ राशीच्या व्यक्तींना थोडीशी जाचक वाटू शकते. त्याचप्रमाणे कुंभ राशीच्या व्यक्तीची वाणी आहे ही सुद्धा थोडीशी आखीव रेखीव आहे. कदाचित ती या तुळ राशीच्या व्यक्तींना थोडीशी कडवट किंवा थोडीशी बोचरी वाटू शकेल. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे दोघांमध्ये असलेला समान गुणधर्म की जो निगेटिव्ह आहे तो म्हणजे अहंकार, हट्टीपणा. आता ह्याचा जो अहंकार आहे तो थोडासा वेगळ्या पातळीचा असतो. त्याच्यामध्ये हट्टीपणा नसतो म्हणजे तुळ राशीचा. परंतु कुंभ राशीच्या अहंकारामध्ये हट्टीपणा सुद्धा असतो. म्हणजे कुंभ राशी एकदा हट्टाला पेटली की ती मागे वळून बघणार नाही. मग त्यांचा हट्ट हा त्यांचा स्थायी भाव होतो किंवा ज्याला आपण मी मगाशी म्हटलं की तत्वाशी तडजोड मुळीच नाही. मग ते हट्ट आहे तो तत्व म्हणतात. तत्व हे ज्याच्याशी तडजोड करणं त्यांना जमत नाही, कधी विचारही करू शकत नाही. आणि हा प्रकार जर का प्रेमविवाहामध्ये झाला तर अर्थातच मोठे प्रॉब्लेम होऊ शकतात. इथे लक्ष देणं कुंभ राशीच्या व्यक्तींनी खूपच आवश्यक आहे. कारण जर का तुम्हाला प्रेमविवाहाच्या बंधनात किंवा कुठल्याही रिलेशनशिपमध्ये राहायचं असेल तर तुम्हाला ॲडजस्टमेंट करणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही ॲडजस्टमेंट करत नाही तोपर्यंत गोष्टी तुमच्याकडे सुरळीत होणार नाही. विवाहाच्या आधी गोष्टी वेगळ्या असतात. त्यावेळेस प्रेम असतं. आपले जे पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्या एकमेकांना तुम्ही दाखवत असतात थोड्या कालावधीसाठी, दिवसाच्या. परंतु इथे ज्यावेळेस तुम्ही 24 तास राहता त्यावेळेस तुमचं सगळंच व्यक्तिमत्व उघडं पडतं आणि त्यामुळे काय लपवायचं आणि काय दाखवायचं हा प्रश्नच नसतो. जे तुम्ही जसे आहात तसेच समोरच्याला दिसत असता आणि मग तो तुमचा जो बुरखा असेल जर का तुम्ही बुरखा ठेवून जर का प्रेम केला तर पाडला जाणार आहे. तुमच्यातल्या जे तुम्ही मुळात ते दिसाल आणि तसं जर काही होत असेल तर मग वैवाहिक जीवनासाठी तो त्रासदायक गोष्ट होऊ शकेल. तर ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं राहील की जर का तुम्हाला विवाह तुम्ही झालेला असेल तर समोरच्या व्यक्तीला जसे आहात तसे तुम्ही स्वीकारणं गरजेचं आहे. विदाऊट एनी कंडिशन. विना जर का तुम्ही समोरच्याला स्वीकारलं तर प्रेमविवाहामध्ये काही प्रॉब्लेम, कॉम्प्लिकेशन येणार नाही. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे आणि लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग तुम्हाला बाकीच्या गोष्टीचा काही प्रॉब्लेम वाटणार नाही. या पलीकडे जर का त्रास किंवा प्रॉब्लेम किंवा कॉम्प्लिकेशन वाटत असतील तर तुमची जी संपूर्ण कुंडली आहे ही पाहणं थोडंसं गरजेचं ठरेल. कारण या ज्या राशी त्या राशी फक्त आणि फक्त चंद्रावर ठरलेल्या जे का आता आपण गुणधर्म पाहिले. चंद्रा व्यतिरिक्त सुद्धा बाकी 11 ग्रह आहेत त्यांच्या स्वतःच्या राशी आहेत. ते वेगळ्या राशीमध्ये असू शकतात, वेगळ्या ग्रहांच्या युती केंद्र प्रतियोगात असू शकतात, वेगळ्या नक्षत्रात सुद्धा असू शकतात. मग त्यांचे जे गुणधर्म आहेत ते वेगळे येतात आणि तुमची कुंडली पाहून त्याद्वारे या संदर्भातला जास्त माहिती सांगता येऊ शकेल. तर मित्रांनो, हे होतं प्रेमविवाहामध्ये तुळ आणि कुंभ रास असतील तर त्यांचा जो प्रेमविवाह आहे किंवा त्यांचं जे वैवाहिक जीवन आहे, त्यांचं व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा. आपल्याला व्हिडिओ कसा वाटला, आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं याचे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.